लवडे बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीची बातमी मोठी आहे। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली आहे। तर सातारा ग्रामीण पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। प्रशांत बनकरला सध्या फलटण शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले। महिला डॉक्टरला बनकरनं मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे। प्रशांत बनकर मित्राच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसला होता आणि त्यानंतर ही कारवाई झाली आहे। आरोपी प्रशांत बनकरला पहाटे 4 वाजता पोलिसांनी अटक केली आहे। तर दुसरा आरोपी मात्र अजूनही फरारच आहे। गोपाल बदने याला नेमकं पोलीस कधी अटक करणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे। तर फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी 24 तासानंतरही निलंबित पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरारच आहे। गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता पोलिसांचा तपास आता पंढरपूरकडे वळल्याचं बोललं जाते। गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याची माहिती आहे। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावर प्रशांत बनकरच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे, बघूया। आमचा मुलगा तो पुण्याला असतो, पण तो दिवाळी निमित्ताने घरी आलेला 4-5 दिवस। आणि असं आम्हाला काही वाटलंच नाही की असं मॅडम आमच्या मुलावर अन्याय करताना, आणि आमचा मुलगा इथं नसतोच, तो असा नाहीच, पण त्यांनी मुद्दामी असं केलंय आणि अन्याय केलाय आमच्या मुलावर। अन्याय करून ते गेलेत। काय झालं की ह्याच्यामध्ये हातावर त्यांचं डायरेक्ट नाव लिहिलं गेलं। ती हातावर डायरेक्ट नाव लिहिलंय, ती त्या मुलीने नाव लिहिलं का कुणी मुद्दाम लिहिलंय आमच्या मुलाचं नाव, ही असं आम्हाला वाटतं की कुणीतरी ही मुद्दाम लावून आमच्या मुलाचं लिहिलेलं आहे। हे असं आमचा मुलगा नाही, आमच्या मुलाचं रेकॉर्ड चांगलं आहे, तुम्ही कुठेही तपास करा। मी मुलीप्रमाणे सांभाळल्यामुळं काय अपेक्षा नव्हती। जरी त्यांनी लिहिलं असलं नाव, तर हे नाव शासनाने नीट बघावं की बाबा कोणाच्या दबावाखाली केलं का काय केलं।